नाही. शिरा केला, बासुंदी केली, शिरकांड केलं, जडीबुट्टी बी केली, पण कशाला म्हणून तोंड लावना. फुलच आला असेल. आता कुणाच ठाव काय झालं, तर डॉक्टर काय म्हणल ते खरं. 2 तास झालं त्या गंग्याला त्याला बोलवायला पाठवलंय, कुठं उलटलाय कुणाच ठाव. उलटतोय कुठला? गंगेची बकरी बी आजारी पडली, तिला तपासतोय तो. जा त्याला असं तसा खेचून घेऊन ये. ताप वाढत चालला आहे. ताप म्हणावं का संताप म्हणावं? आता जा रे, त्याला बोलून घेऊन ये. जातो. डोळ फिरवायला लागला. माणसं बोलू का? आता बुडत्या जातोस का नाही? अरे अरे काय अरे अरे पहिला माझा बोकड बघा, मग या बकरीला पेटवा. गंग्या डॉक्टरचा हात सोड. तुझा तर हात धरला नाही ना? छट्टाक. ए सवाशेर पावशेर नवटाक. पहिला माझा बोकड, पहिली माझी बकरी. डॉक्टर माझा बोकड, पहिली माझी बकरी. माझा बोकड, डॉक्टर माझी बकरी. डॉक्टर बोकड, डॉक्टर बकरी. डॉक्टर बोकड, डॉक्टर बोकड. कशाला तोंड लावत नाही म्हणाला? गवताला. शौचाचं कसं काय आहे? झाडाचं म्हणतात. 2 बाटल्या एरिडेल वाटलं. कशात? हा मग काय झालं? नुसत्या लेंड्या. बापरे, म्हणजे पोटात थोब्रायसिस ऑफ लॉरेल हार्डी आहे. काहीतरी मोठा रोग सांगतात. कान कुठं आहे? मागच्या बाजूला. कान म्हणतोय मी. कान आहे. कान दाखवतो. ध्यान कुठे आहे? बापरे, बळ करताय? काढता येणार नाही का? कारण कानात मूळ व्याध झाले. आमच्या वडिलाचाच रोग. शेजारच्या बकरी जवळ जाऊ देऊ नका. काय सांगतोय मी? काय म्हणजे काय? परिणाम फार वाईट होतील. जवळ गेल्यावर होणारच हो. सध्या मी इंजेक्शन देतो, पण समजा गुण आला नाही तर पिशवी लावावी लागेल. मला नव्हे, याला हो. राणी राणी क्या द्यायचे? राणी रंग्या, हे रंग्या, कुठून गेलाय? राणी राणी कुठे लागलं नाही ना तुला? मरत बी नाही साला. हात साला. हे गंगे, खबरदार बोकडा लात मारशील तर काय करशील रे? चांगलं फासून ठेवीन. तुमच्या बकरीच्या कमरात लाथ येते, पाणी मागेल का ती? घालून तर बघ. नाही तुझ्या बोकडाला जित्ता काढला तर नावाची गंगी नाही. माझ्या बकरीच्या मागं लागते मी याला. मागं लागणारच. बोकडे जात नाही ती. तुझी बकरी एवढी आबरूची इथं घरात बांधून ठेव. उद्या कमी आधीत काय झालं तर बोंगलत बसावं लागेल. नाही त्यातून माझं वय एक आहे म्हणून सांगतो. होय, आणि अक्कल बी एक आहे. हे बघ गंग्या, तुला सांगून ठेवते, तुझ्या बोकडाला आवर, नाही तर तुला आणि त्याला एका दगडावर आपटून मारीन. हा, आपटून मारीन? हा. काय कौसाची आवडीची आहेस काय ग? आणि माझ्या आईला कळल्यावर का बसेल का ती? तुझं पार नाक कान हे कापून तुला शूर्पणखा बनवीन. संपूर्ण रामायण तुला तोंड पाठ आहे. अरे गा रे, आईचं भ्या घालते. मी नाही घाबरत तुझ्या आईला. तू नाही घाबरत. तू घाबरत नसतील, पण तुझा बाप माझ्या आईला पाहिल्यावर शिफ्टी घालून पळतोय. खबरदार माझ्या बापसाचं नाव घेशील तर. घेतो कोण? तुझ्या बापाचं नाव घेतो कोण? 10 वेळा अंघोळ करायला लागते दिवसातनं. आणि तुझ्या आईचं थोबड बघितल्यावर 2 दिवस जेवायला मिळत नाही. याद राग माझ्या आईला बोललीस तर. आणि माझा बाप काय वाटेवर पडला काय रे? गटारात पडला असेल. याला देवाला सोडलं का अख्खे गाव हुंगत फिरतंय, केस पांढरं झालं तरी. आणि तुझी आई रे, तुझी आई थंडी भर दागिना घालून गाव माग घेऊन फिरतीया. शोभत का थिरडीला? हलकट मेली. गंगे, इस हाथ से मारा क्या? अरे चावतो काय? अरे आज मेरे आत्माराम को शांति मिल गई. इस बात पे भाई शेर बोलने बिना रच नहीं सकता है. बोल बोल. ये हाथ नहीं हथौड़ा है जिसने गंगी के थोबड़े को तोड़ा है. अरे ये मान दिया. कौन है? राम राम सरपंच. राम राम. तुम्हारी राह देखता था. कल मटन लेके गए, उसका पैसा नहीं दिया. आज मटन उधार मिलने वाला नहीं है. अरे मटन घ्या नाही बोलो म्या. हे बघ, उद्या सावकाराच्या बकरीचा वाढदिवस आहे. तेव्हा समारंभाला समजानी हेच हो, इसराच नाही. काय
बकरीचा सक्का बाप असल्यासारखं बोलतोय. अरे वोच बोले मैं दादा, इधर आदमी के पास दांत पर मारने के लिए कौड़ी नहीं है और ये साहूकार बकरी का वाढदिवस साजरा करता है. बकरीचा कुठला पोरीचा लाड करतोय तो. मैं उसकी बकरी रखताच नहीं वाढदिवस के लिए शिल्लक. आज रात को काट के टांगता इधर. शाळा देस आणि त्याला जर उद्या कळलं तर आपल्या दोघांना खिमा करून बकरीला खायला देईल. त्यापेक्षा असं करू, क्या? आपण दोघं वाढदिवसामध्ये जाऊ. हा. म्हणजे कोणाला संशय येणार नाही. आणि त्याच रात्री बकरीला मान्या मान्या तेरे को आपके गांव में खाली तेरे को भेजा है, बाकी सब लोग को मेंदू. ये दगड़ और ये 5 रुपया. आज रात को ये दगड़ गंगी के बकरे के गले को करकचून बांधने का और नदी में फेंकने का. क्या समझा? समझ गा. अगर बकरी तेरे हाथ से बच गई तो तू मेरे हाथ से मरेगा. क्या समझा? समझ गया. ये कान का वो काम को मालूम नहीं पड़ना चाहिए. क्या समझा? समझ गया. अरे समझ गया तो मेरा थोबड़ा क्या देखता है? दगड़ उठा. अरे बकरी दिखती नहीं. मेरे बकरी को सबका लग गया लड़ा. खाली अपन को हुल देती है. समझ. बकरीच्या बकरीचं भूत मला आहे. कोरडी नदी में फेंका क्या रे? काहीतरी घोटाळा राहिला दिसतोय. ए गंगिया, अरे रातभर तो बोकड घरला आला नाही. कुठं असेल तिथून घेऊन ये, नाही तर कमरात लात घाली ना. बोकड गेला मसनात. अरे जर बोकड राहत बोकड आला नाही. आता तुला बोलावं तर रागाला येशील सुंदराबाई. रांडाव बाई तू. ह्या उन्हात एवढं दागिनं घालून मिरवाया सोपतोय बाई तुला. अख्खं गाव नाव ठेवते तुला. मला तोंड दाखवायला लाज वाटते. गपे मुडद्या. आता मला काय हौस आहे बाई हे घालायची. पण हे कर्ण आलाय ना हो माझ्या पोटी जन्माला. माझं दागिनं गावाच्या अंगावर घालतोय. आता अंगावर दागिनं घातलं म्हणून राहिलं, नाही तर कवाच लंकेची पार्वती केली असती मला. 1000दा सांगितलं की गावच्या उचापती करू नकस, पण ऐकतोय कुठं मुडदा. मी काय मुद्दा म्हणून करीत नाही. त्याला गरज पडली होती सांगायला येतं. आता ग बस, नाही तर लाकूड घालीन पाठीत. त्या गोजीच्या घरी पाणी कशाला भरलंस? आणि पाणी काय मुद्दाम नाही भरलं. ती शिवाशिवची होती म्हणून भरलं. मग तिचा नवरा लचला होता काय? सगळ्याच गोष्टी काय बायका नवऱ्याला सांगित नाहीत. माहितीये का, लाज होती नवऱ्याला सांगायला. आणि तुला सांगायला लाज वाटली नाही वय? मला अशी लाज, मी तुझ्या जवळचं नाही का? आता अगं त्याला कशाला मारतीयास? ती भवानी हाय तसली. नवरा राहतो उपाशी आणि गाव जेवतोय तुपाशी. अगं पण ह्याला नको का अक्कल? तुला मामाच्या कारखान्यात देऊन काढते. आता कशाला मला मामाकडे पाठवतीस? त्याचं जन्मभर तोंड बघणार नव्हतीस ना? का ग? तुझा सक्का भाऊ नव्हतो? अगं सक्का भाऊ असला म्हणून काय झालं? त्याने किरीस तवणी बरोबर लगीन केलं. बरं केलं तर केलं. आपला धर्म कशाला बदलायचा? तेव्हापासून मुडद्याचं नावच टाकलं. बदलला तर बदलला. आपण तरी कुठे धर्म पाळतो? नाहीतरी हिंदू धर्मातल्या माणसाला कुठल्या पण धर्मामध्ये जाता येतं. आणि काकू आज काय धर्मात राहिले काय? अगं मामाकडे राहिली असती ना तर मोटरीत फिरली असती. पेटीव त्याच्या मोटरीला. म्हणजे त्याची मोटार बी आहे? अगं 1 का 2, 10 बंगलं, कापडाच्या गिरण्या, कितीतरी कारखाना. काय काय ह्या मुडद्याचं कुणाच ठाऊक. तर पोरं बाळा तरी आहेत का? कुठली आलीत पोरं बाळा? अगं लगीन केलं आणि वर्षाच्या आत बायको मेली. आता बसलाय टाळ्या पिटीत. बिनवारशी मेला. एवढी पत्र येतात पण तू जातीस का? मी मेले तरी जाणार नाही, पण तुला पाठवल्या बघा राहणार नाही. जाणार नाही. मी गाव सोडून जाणार नाही, सांगून ठेवतो. तुझा बा जाईल. तू कशाला जात?